नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी एक विद्यार्थ्यांच्यासाठी आणि त्यांचं हित, शैक्षणिक हित जपण्यासाठी एक चांगली गोष्ट डिक्लेअर केली होती. ती म्हणजे MST-CET 2026 PCM आणि PCB गटासाठी होणारी परीक्षा ही 2 अटेम्प्टमध्ये होणार आहे. यापूर्वी एकच अटेम्प्ट घेतला जात होता, परंतु शैक्षणिक वर्ष 2026-27साठी ती 2 अटेम्प्टमध्ये होणार आहे. अर्थात हे 2 अटेम्प्टमध्ये घेण्याच्या पाठीमागं किंवा दुसरा अटेम्प्ट घेण्याच्या पाठीमागचं नेमकं कारण किंवा नेमका CET सेलचा काय उद्देश होता हे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यातला प्रमुख उद्देश किंवा मुख्य उद्देश असा होता की पहिल्या प्रयत्नामध्ये जर विद्यार्थ्यांना कमी स्कोअर झाला असेल, कमी गुण मिळाले असतील किंवा त्याचा वीक परफॉर्मन्स असेल, तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याला सुधारण्यासाठी संधी मिळाली जाऊ शकते किंवा संधी दिली गेली पाहिजे. आणि तसा प्रयत्न यावर्षी त्यांनी केलेला आहे. सेकंड अटेम्प्ट यावर्षी 10 मेपासून सुरू होत आहे. पण हे करत असताना म्हणजे दुसरा अटेम्प्ट अटेंड करण्यापूर्वी पहिल्या प्रयत्नामध्ये नेमका तो कुठं कमी पडलेला आहे हे केव्हा समजू शकेल? जर CET सेलनं विद्यार्थ्यांनी सोडवलेली प्रश्नपत्रिका उत्तरासहित आणि त्यांनी दिलेली प्रोव्हिजनल आन्सर की या सगळ्या गोष्टी त्याला जर तिथं पाहायला मिळत असतील ऑन स्क्रीन त्यांच्या लॉग इनमधून गेल्यावर, तर निश्चित तो कुठं कमी पडलेला आहे याचा त्याला एक अंदाज येऊ शकला असता. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की आपणाला आन्सर की उपलब्ध नाही आहे. म्हणजे खरं तर दुसऱ्या परीक्षेपूर्वी पहिल्या प्रयत्नामध्ये किंवा पहिल्या प्रयत्नाची आन्सर की मिळणं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं होतं. महत्त्वाचं कशासाठी होतं? तर परफॉर्मन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. मग परफॉर्मन्स कशा पद्धतीनं वाढवला जाईल, कोणत्या गोष्टीकडं विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं असतं, तर त्यातला महत्त्वाचा भाग आहे चुकांचं विश्लेषण त्याला करता आलं असतं. म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये नक्की कुठे चुका झालेल्या आहेत, म्हणजे एखादा कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये चूक झाली का कॅल्क्युलेशन करताना चूक झाली, हे त्या आन्सर कीमुळं त्याला कळालं असतं. म्हणजे दुसऱ्या प्रयत्नामध्ये या चुका त्याला निश्चित टाळता आल्या असत्या. दुसरं, वेळेचं नियोजन. म्हणजे कोणत्या धड्यावरील म्हणजे चॅप्टरवरील प्रश्न हे जास्त वेळ घेतात किंवा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे हे त्याला सांगता आलं असतं किंवा समजलं असतं. याचा अंदाज आला असता तर राहिलेल्या वेळामध्ये त्याला अधिक जास्त त्या भागावर लक्ष केंद्रित करता आलं असतं. तिसरं, स्कोअरचा अंदाज. म्हणजे एक अंदाजित स्कोअर जर कळाला असता तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला असता किंवा पुढील तयारीसाठी योग्य दिशा मिळाली असते. म्हणजे इथं जर अंदाजित स्कोअर त्याला कळाला असता तर सेकंड अटेम्प्टला परफॉर्मन्स दाखवायला कुठं आपण कमी पडलो आहे, काय तयारी केली पाहिजे, आणखीन किती आपणाला स्कोअर वाढवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजल्या असत्या. परंतु इथं CET सेलनं चूक केली की काय अशी शंका मनामध्ये येऊ शकते. शेवटी काठिण्य पातळीचा अंदाज. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप आणि CET सेलचा नेमका कल प्रश्न विचारण्याचा कसा आहे हे पण त्या विद्यार्थ्याला समजलं असतं आणि ते समजलं असतं तर पुढच्या सेकंड अटेम्प्टसाठी तयारी करणं त्याला सोपं झालं असतं. पण सध्या परिस्थिती काय सांगते? सध्याची परिस्थिती काय असणार आहे या क्षणाला? तर आपणाला माहीत आहे की आत्ता आन्सर की उपलब्ध नाही. मग आन्सर की उपलब्ध नसल्यामुळं विद्यार्थ्यांनी गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. कारण विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्टसाठी जो काय अभ्यास केलेला असणार आहे, जे काही रिव्हिजन केलेलं असणार आहे, त्यावरच तुम्हाला आता विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि या विश्वासाच्या आधारे, त्या केलेल्या अभ्यासाच्या आधारे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला आता आठवायला पाहिजे की मला कोणता प्रश्न आला होता आणि त्याची काठिण्य पातळी काय होती, कुठं मला अडचण आली होती, ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण हे तुम्हाला आता स्वतःच करावं लागणार आहे. कारण पर्याय नाही. CET सेलनं आन्सर की रिलीज न केल्यामुळं, त्यांनी चूक केल्यामुळं आता तुम्हाला चूक करून चालणार नाही. कारण तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स हा वाढवायचा आहे. त्यामुळं स्वतःचा त्या पहिल्या प्रयत्नाचा ॲनालिसिस करून
पुढच्या परीक्षेची तयारी तुम्हाला करावी लागणारी आहे. म्हणजे हा एकमेव मार्ग किंवा पर्याय आता तुमच्यासमोर असणारा आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं CET सेलनं जे उद्देश ठेवला होता तो उद्देश सफल झालेला इथं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ही चूक यावर्षी झाली, किंबहुना पुढच्या वर्षी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी CET सेलकडे या पद्धतीची मागणी, खरं तसं ज्या पद्धतीनं ते रजिस्ट्रेशनला तारखा वाढवून देत आहेत अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी मागणी केली असते की परीक्षा झाल्या 2 दिवसामध्ये आम्हाला आन्सर की उत्तर तालिका रिलीज करा, तर कदाचित मागणी जितकी वाढेल तेवढं प्रेशर त्यांच्यावर आलं असतं. पालकांच्याकडूनही जर ती मागणी किंवा त्याचा पाठपुरावा केला असता तर निश्चितच त्यांच्यावर प्रेशर आलं असतं आणि तुम्हाला ती आन्सर की पहिल्या प्रयत्नाची तुम्हाला मिळाली असती. म्हणजे दुसऱ्या प्रयत्नामध्ये कोणत्याही अडचणी आल्या नसत्या. तर मित्रांनो, आपणही कुठंतरी जागृत राहून सतत त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आपल्यासाठी कुणी काही करेल याची वाट पाहणं किंवा वाट पाहत बसणं हे चुकीचं असणारं आहे. सुरुवात आपल्यापासून जर केली तर निश्चित यश तुम्हाला हे मिळू शकतं. मला वाटतं 10 मेपासून PCB गटाची परीक्षा 2 दिवसासाठी असणारी आहे आणि त्यानंतर 12 पासून ते 21 पर्यंत PCM गटाची परीक्षा असणार आहे. या परीक्षेला जेवढे विद्यार्थी म्हणून बसले असणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना यश अकॅडमीतर्फे हार्दिक शुभेच्छा. म्हणजे बेस्ट ऑफ लक. आपण इथं थांबूया. धन्यवाद.